भारतीय पालकांनी नाकारलेल्या श्रीहांकूरमधील माधुरीला अमेरिकेतील पालकांनी मायेची छत्र दिलंय. त्यामुळे तिचं भविष्य आता उज्ज्वल झालं आहे. आज सकाळी 11 वाजता दत्तक विधान सोहळा केडगावमधील स्नेहांकूर दत्तक विधान केंद्रात पार पडलाय. बाल कल्याण समितीच्या आदेशाने सन 2018 मध्ये माधुरी ही स्नेहांकूर दत्तक विधान केंद्रात दाखल झाली. नुकतीच जन्मलेली माधुरी अतिशय अशक्त होती. स्नेहांकूरने तातडीने तिला योग्य उपचारासाठी बाल शल्यचिकित्सक डॉक्टर हेमंत नाईक यांच्याकडे नेले. डॉक्टर नाईक यांनी तिच्यावर 2 शस्त्रक्रिया लगेच कराव्या लागतील असं सांगितले. स्नेहांकूरमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी निर्णय घेऊन शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. रुग्णालयातील उपचार पूर्ण झाल्यावर अनेक सूचनांसह माधुरीची रवानगी परत स्नेहांकूर येथे झाली. पण उपचाराचा फक्त हा पहिला टप्पा होता. मी स्नेहांकूर दत्तक विधान केंद्राचा समन्वयक म्हणून या ठिकाणी काम करतो. आज एका बाळाचं एका सक्षम कुटुंबामध्ये पुनर्वसन झालं, परंतु हे पुनर्वसन करताना बऱ्याचशा अडचणी त्यामध्ये स्नेहांकूर आणि स्नेहांकूरच्या टीमला आल्या. ज्यावेळेस हे बाळ आमच्याकडं आलं होतं तेव्हा ह्या बाळाची जी आई आहे तर हिच्यावरती अत्याचार झालेला होता. तिचं वय फक्त अवघं 17 वर्ष होतं. ती आमच्याकडे या ठिकाणी कुटुंब पूर्ण आलं तर त्यांना कुठल्याही प्रकारचा लीगल सपोर्ट त्या ठिकाणी कोणीही केला नाही. परंतु स्नेहांकूरनी त्यांची सर्व हकीकत जाणून घेतली आणि तत्परतेने त्या ठिकाणी जाऊन गुन्हा नोंदला. गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर त्या मुलीची डिलिव्हरी त्या ठिकाणी झाली आणि CWCच्या माध्यमातून बालकल्याण समितीच्या माध्यमातून या मुलीचं स्नेहांकूर दत्तक विधान केंद्रामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झाली. दाखल झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी समजलं की ह्या मुलीवरती 2 शस्त्रक्रिया कराव्या लागतील. तिची सर्व मेडिकल तपासणी केल्याच्यानंतर डॉक्टर हेमंत नाईक यांनी सांगितले की हिच्या अन्ननलिका श्वासनलिका ही एकच आहे, हिची आपल्याला पहिल्यांदा शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर तिला शीची जागाच नव्हती. तर अशा 2 शस्त्रक्रिया डॉक्टर हेमंत नाईक यांनी केल्या. तर या ठिकाणी हे जे मुलं स्नेहांकूर दत्तक विधान केंद्रामध्ये येतात तर हे कुणी आणून दिले जात नाही. बऱ्याचशा वेळा आपल्या समाजामध्ये ह्या कुमारी माता बालमुलं या ठिकाणी असतात, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची कायदेशीर माहिती नसते किंवा यासारख्या संस्था त्यांच्यासाठी काम करतात की त्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना नसते. तर अशा मुलांना स्नेहांकूर त्या ठिकाणी पोहोचतं आणि या मुलींना पुनर्वसनासाठी या ठिकाणी स्नेहांकूरमध्ये दाखल करून या मुलांचं पुनर्वसन स्नेहांकूर करतं. या ठिकाणी या बाळाचं एका दत्तक विधानाद्वारे एका सक्षम कुटुंबामध्ये पुनर्वसन झाले, परंतु हिची जी आई आहे हिची कायदेशीर प्रोसेस अजूनही बाकी आहे. माधुरी स्नेहांकूर येथे आल्यावरही तिच्यावर विशेष वैद्यकीय उपचार आणि काळजी घेणे सुरूच राहिले. विशेष आहार देण्याच्या योग्य वेळा, तिच्या पद्धती, कुठलाही संसर्ग होण्यापासून जपणे अपरिहार्य होते. स्नेहांकूर येथील नर्स, आया, डॉक्टर यांनीही सर्व काळजी अतिशय योग्य प्रकारे घेतली. माधुरी पूर्णतः बरी झाल्यावर तिला योग्य पालक मिळावेत म्हणून तिची नोंदणी स्नेहांकूरने केली. परंतु भारतीय दत्तक इच्छुक पालकांनी माधुरीला पसंती दिली नाही. परंतु अखेर अमेरिकन जोडपे सुझान आणि जॉन्सन यांनी तिला स्वीकारलं. जॉन्सन हे अमेरिकेत अकाउंट मॅनेजर आहे, तर त्यांची पत्नी सुझान ही गृहिणी आहे. येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या संस्थापिका आणि प्राचार्या उषा देशमुख यांच्या हस्ते माधुरीला या अमेरिकन पालकांकडे आज सुपूर्द करण्यात आलाय. यावेळी त्या अमेरिकन जोडप्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. My name is Jason. My name is Jesse. My name is Judah. My name is Susan. We've always had a passion for adoption, and I've had the opportunity to spend some time in India in the past. Susan has been in Asia many times, and that led us to India, excited about adopting from this country. Such a beautiful country, and we love this country and want to be able to have a part of it in our family. Oh, yes. So many words we're honored and humbled by the hospitality and kindness that everybody has shown. But what we've noticed most importantly is that everybody works together for the well-being of children. It's wonderful to be a part. So as we leave, although we won't be here, we'll be at home, but everybody goes with us in our hearts in a part of showbiz life. मैं भारत में और भारत के बाहर भी लोगों को प्रेरित करता हूं कि अनाथ बच्चों को गोद लेना चाहिए. और ये मेरे मित्र हैं, इन्होंने पहले जेसी को चाइना से अडॉप्ट किया है. फिर इनके हृदय में ये बात आई कि ये भारत से भी एक बच्ची अडॉप्ट करें. इन्होंने शोभा को आज स्नेहांकूर अहमदनगर से गोद लिया है. और मेरा मानना है व्यक्तिगत रूप से कि अगर हमारे देश के लोग जागरूक हों
और 1% लोग भी जागरूक हो जाए और एक बच्चे को अपने घर लेकर आए तो हमारा देश अनाथमुक्त देश हो सकता है और वी कैन बिकम एन कंट्री वेयर नो ऑर्फन्स आर देयर, इंडिया विदाउट ऑर्फन। प्रतिनिधी अमोल काकडे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।